नमस्कार विद्यार्थ्यांनो. कंपनी कायद्याचे घटक, एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण प्रकरण दुसरे, कंपनीची निर्मिती आणि संस्थापना यातील कंपनी स्थापनेच्या अवस्था किंवा पायऱ्या पाहत होतो. या अगोदरच्या लेक्चरला आपण कंपनीची कंपनी निर्मितीची पहिली पायरी किंवा पहिली अवस्था, जी प्रवर्तन अवस्था आपण पाहिलेली होती. आज आपण पुढच्या अवस्थेला किंवा दुसऱ्या अवस्था पाहणार आहोत. तर चला पुढे पाहूया. दुसरी अवस्था आहे नोंदणी अवस्था. त्यालाच इनकॉर्पोरेशन स्टेज असे म्हटले जाते. पहिल्या अवस्थेमध्ये आपण पाहिलेलं होतं, की प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तकाला ज्या व्यवसायात आपल्याला कंपनी स्थापन करायची आहे, त्या व्यवसायातील संधीचा शोध घेतल्यानंतर त्या दृष्टीने हवी असणारी माहितीची जुळवाजुळव केली जाते आणि माहितीची जुळवाजुळव केल्यानंतर आवश्यक असणारी दस्तऐवज तयार केली जातात. भांडवल पुरवठा कोठून होईल याचा शोध घेतला जातो आणि नंतरच पुढच्या अवस्थेला जावं लागतं. ती अवस्था म्हणजे नोंदणी अवस्था. त्यालाच इनकॉर्पोरेशन स्टेज असे म्हटले जाते. तर नोंदणी अवस्था म्हणजे काय आहे? तर कंपनीच्या निर्मितीमधील दुसरी पायरी म्हणजे कंपनीची नोंदणी करून घेणे. आपण पहिल्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं, की पहिल्या प्रवर्तन अवस्थेमध्ये फक्त प्राथमिक तयारी केली जाते. त्याला प्रायमरी स्टेज असं सुद्धा म्हटलं जातं किंवा प्रमोशन स्टेज असं म्हटलं होतं आपण. आता कंपनीच्या निर्मितीतील ही दुसरी आणि अतिशय महत्त्वाची पायरी असते. त्यामध्ये कंपनीची नोंदणी करण्यासाठी प्रवर्तक अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करतात. ज्यावेळेला नोंदणी करावयाची असते, ती नोंदणी करताना अतिशय महत्त्वाची अशी कागदपत्रे किंवा दस्तऐवज प्रवर्तकाला तयार करावे लागतात. ते दस्तऐवज कोणते असतात? ते आता आपण पाहूया. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे कंपनीचे घटनापत्रक. हे तर आपण पुढच्या तिसऱ्या टॉपिकमध्ये डिटेल पाहणार आहोत. तर यालाच कंपनीची सनद असं म्हटलं जाते, की कंपनीचे घटनापत्रक असल्याशिवाय खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक कंपनी असो, कंपनीची नोंदणीच होऊ शकत नाही आणि म्हणून कंपनीचे घटनापत्रक हे कंपनीचे पहिले दस्तऐवज किंवा पहिली सनद असं म्हटलं जातं आणि हे दस्तऐवज अतिशय महत्त्वाचे असते. दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज तयार करावा लागतो तो म्हणजे कंपनीची नियमावली. कंपनीची नियमावली तयार करीत असताना खाजगी कंपनीला स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. सार्वजनिक कंपनीला मात्र स्वतःची नियमावली जरी तयार केली नाही तरी चालते, परंतु कंपनी कायद्यातील टेबल ए मधील जे 17 नियम आहेत, ते 17 नियम सार्वजनिक कंपनी स्वतःची नियमावली म्हणून स्वीकारू शकते. त्यालाच कंपनीची नियमावली असे म्हणतात. हा दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो कंपनीच्या नोंदणी अवस्थेमध्ये आवश्यक असतो. तिसरा आहे ते म्हणजे नोंदणीकृत कार्यालय. तुमची कंपनीची नोंदणी करताना तुमचं कार्यालय कुठे असणार आहे, त्याचा ॲड्रेस किंवा पत्ता या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला नोंदणीच्या वेळेस द्यावा लागतो आणि कार्यालय हे अतिशय काळजीपूर्वक ठरवावं लागतं, कारण त्यामध्ये शक्यतो लवकर बदल केला जात नाही आणि हे नोंदणीचे कार्यालय यासाठी महत्त्वाचे असते, की इथून पुढचा सर्व व्यवहार, सर्व पत्रव्यवहार हा या नोंदणीकृत कार्यालयातून होत असतो. म्हणून कंपनीचं कार्यालय ठरवताना अतिशय काळजीपूर्वक ठरवावे लागते. त्यानंतर वैधानिक घोषणापत्र. कंपनीच्या संचालकांनी कंपनीचे जे पहिले खाजगी कंपनी असेल तर पहिले 2 संचालक आणि सार्वजनिक कंपनी असेल तर पहिले 3 संचालक यांनी स्वतःचं घोषणापत्रक तयार करावं लागतं. त्याचबरोबर त्यांनी स्वतःची लेखी संमती द्यावी लागते आणि या घोषणापत्रामध्ये आम्ही कंपनीचे संचालक आहोत आणि आम्ही कंपनीचा कारभार पाहू शकतो, अशा प्रकारचं घोषणापत्र द्यावं लागतं. त्याचबरोबर संचालकांची यादी. जे संचालक म्हणून काम करणार आहेत, त्यांच्या नावाची यादी, त्यांची नावे, पत्ते, व्यवसाय, त्यांचा इतर त्यांनी जे पात्रता भाग आहेत ते खरेदी केलेत किंवा नाही, याची सर्व माहिती ही कंपनीच्या नोंदणी अवस्थेमध्येच द्यावी लागते. त्याचबरोबर संचालकांची लेखी संमती. की आम्ही संचालक म्हणून काम करण्यास तयार आहोत. अशा प्रकारची लेखी संमती ही सुद्धा नोंदणी करताना द्यावी लागत असते. त्याचबरोबर संचालक म्हणून लेखी संमती दिल्यानंतर संचालकांनी हवे असणारे किंवा आवश्यक असणारे पात्रता भाग खरेदी करण्याचं अभिवचन हे सुद्धा द्यावं लागतं. कारण सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये ती व्यक्ती संचालक झाल्यानंतर त्याला पात्रता भाग खरेदी करणं हे गरजेचं असतं आणि तशा प्रकारचं वचन हे या संचालकाने देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर नोंदणी शुल्क भरणा. नोंदणी कंपनीची
नोंदणी करीत असताना आवश्यक असणारी फी किंवा रजिस्ट्रेशन फी ज्याला म्हणतो, ती भरल्याशिवाय कंपनीची नोंदणी झाली असं समजलं जात नाही. ज्याप्रमाणे तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना फक्त फॉर्म देऊन चालत नाही. तर ज्यावेळेला तुम्ही त्या फॉर्मबरोबर ॲडमिशन फी भरता, त्यावेळेला तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी होता. त्यामुळे ॲडमिशन फी भरणं जसं तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी आवश्यक असते, ज्या क्षणी तुम्ही कॉलेजची फी भरता आणि तुम्हाला रिसीट मिळते, त्या क्षणी तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी होता आणि तुमचं कॉलेजमध्ये नाव नोंदवलं गेलं, असं समजलं जातं. अगदी त्याच पद्धतीने कंपनीच्या बाबतीमध्ये सुद्धा कंपनीने वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आवश्यक असणारी नोंदणी फी किंवा शुल्क हे भरणा करावं लागतं. त्यानंतरच कंपनीची नोंदणी झाली असे समजले जाते. आणि नोंदणी झाल्यानंतर त्या कंपनीला प्रमाणपत्र मिळतं. त्यालाच नोंदणी सर्टिफिकेट किंवा नोंदणी प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असे म्हटले जाते. तर साधारणपणे कंपनीच्या नोंदणी अवस्थेमध्ये कोणती डॉक्युमेंट्स नोंदणी अवस्थेत तयार करावे लागतात, त्याची इथे मी लिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये पहिलं आहे कंपनीचे घटनापत्रक, जी कंपनीची सनद असते. दुसरं आहे कंपनीची नियमावली, ज्याच्याद्वारे कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन चालते. तिसरं आहे नोंदणीकृत कार्यालय. कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता या ठिकाणी अभिप्रेत आहे. वैधानिक किंवा कायदेशीर घोषणापत्र संचालकांनी द्यावे लागते. संचालकांची नावे, पत्ते, व्यवसाय यासहित यादी द्यावी लागते. संचालकांची संचालक म्हणून काम करण्यास तयार आहोत अशा प्रकारची लेखी संमती द्यावी लागते. संचालकांनी संचालक पद स्वीकारल्यानंतर आवश्यक असणारे पात्रता भाग विकत घेण्याचं वचन द्यावं लागते. हे सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर आवश्यक असणारी नोंदणी फी नोंदणी कार्यालयात जमा करावी लागते आणि त्यानंतर कंपनीला स्थापनेचे किंवा कंपनी निर्मिती झाल्याचे प्रमाणपत्र मिळते. त्यालाच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असे म्हणतात. आता कंपनीची नोंदणी करणे प्रक्रिया, दस्तऐवज किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे परिणाम काय असतात, ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये कशा प्रकारची नोंदणी केली जाते, त्याची प्रक्रिया काय, दस्तऐवज कोणते आता आपण पाहिलेले आहेत आणि जे नोंदणी प्रमाणपत्र मिळतं, त्याचे काय परिणाम होतात. कंपनीच्या स्थापनेच्या वेळी आवश्यक ती प्रारंभिक स्वरूपाची कामे आटोपल्यानंतर कंपनीची नोंदणी करून घेण्यास आवश्यक ती कार्ये प्रवर्तकांना करावी लागतात. प्रत्येक कंपनीला नोंदणी सक्तीची आहे व या कार्यात प्रामुख्याने पुढील कार्यांचा समावेश होतो. आता जसं आपण प्रवर्तन अवस्थेमध्ये पाहिलं होतं, की प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तकाला कोणती कार्य करावी लागतात. तसेच कंपनीची नोंदणी करताना या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं, की कंपनीची नोंदणी करताना कागदपत्रे कोणती लागतात. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत, की कंपनीची नोंदणी करीत असताना प्रवर्तकांना कोणती कार्य करावी लागतात. पहिली स्टेज होती प्रवर्तन अवस्था, त्याच्यामध्ये कोणती कार्य करावी लागतात, ते आपण पाहिलेली होती. आता नोंदणी अवस्थेमध्ये प्रवर्तकाला कोणती कार्य करावी लागतात, ते आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे भांडवल विक्रीसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळवणे. खाजगी कंपनी आपल्या 200 सभासदांकडून भागांची विक्री न करता केवळ 200 सभासदांच्याकडून भांडवल गोळा करू शकते. सार्वजनिक कंपनीला मात्र तसं नाहीये. सार्वजनिक कंपनीला मात्र सर्वसामान्य जनतेकडूनच भागांची विक्री करावी लागते आणि भांडवल गोळा करावे लागते. आणि सर्वसामान्य जनतेशी संबंध असल्यामुळे कंपनीच्या भागांची किंवा भांडवलाची विक्री करण्यासाठी जर ते भांडवल 1 कोटीपेक्षा जास्त असेल, तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. कारण 1 कोटी भांडवल ही अमाउंट जास्त असल्यामुळे त्यासाठी स्पेशल तुम्हाला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या जे कंपनी निबंध कार्यालय असते, त्याच्याकडे तुम्हाला अर्ज करावा लागतो. त्यानंतर आहे उद्योग सुरू करण्याचा परवाना मिळविणे. आत्ताचा जे आपण 34 स्टेप पाहणार आहोत, त्यामध्ये व्यवसाय प्रारंभ दाखला हा आवश्यक असतो. आवश्यक तेवढे भांडवल गोळा झाल्यानंतर त्या कंपनीला सार्वजनिक कंपनीला, खाजगी कंपनीला विशेषतः हा परवाना मिळवावा लागत नाही. खाजगी कंपनीची नोंदणी झाली, की कंपनी व्यवसाय सुरू करू शकते. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र व्यवसाय सुरू करण्याचा परवाना मिळवणं आवश्यक असतं. तसंच काही विशेष बाबतीमध्ये उदाहरणार्थ हॉटेल व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकारचं जे अन्न व पुरवठा मंत्रालय असते, त्याची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. तुम्ही औषध निर्मितीमध्ये व्यवसाय करणार असाल, तर औषध निर्मितीसाठी तुम्हाला विशेष वेगळा परवाना मिळवावा लागतो. म्हणजे तुमचा व्यवसाय कोणत्या स्वरूपाचा आहे,
त्यानुसार त्या मंत्रालयाची तुम्हाला परवानगी मिळवावी लागते किंवा त्या विभागाची तुम्हाला परवानगी मिळवावी लागते आणि त्यानंतरच तुम्हाला त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करता येते. विशेषतः जर हॉटेलिंग किंवा तुम्ही जर स्वीट जे मार्ट असतात ते तुम्ही सुरू करणार असाल, तर अन्न आणि पुरवठा महामंडळाचं तुम्हाला तुम्ही कुठल्याही त्या दुकानामध्ये किंवा कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तिथं लावलेलं दिसून येईल. तर स्पेशली ज्या उद्योगांसाठी विशेष परवानगीची गरज असते, अशा उद्योगांसाठी तुम्हाला तसा प्रकारचा परवाना हा मिळवावा लागतो. त्यानंतर तपशीलवार निवेदन द्यावे लागते. जे संचालक आहेत, त्या संचालकांनी कंपनीची नोंदणी करीत असताना आम्ही ही कंपनी का स्थापन करीत आहोत? त्याचा उद्देश काय आहे? भविष्यात जाऊन ही कंपनी कशाप्रकारे व्यवसाय करणार आहे? याबाबतचं तपशीलवार निवेदन द्यावे लागते आणि ते संचालकांनी देणं हे गरजेचं असते. त्यानंतर कंपनीच्या नावाला मान्यता मिळवणे. ही एक सर्वात महत्त्वाची स्टेप असते कंपनीच्या नोंदणी अवस्थेमध्ये. कारण ज्याप्रमाणे आपण बाळाचं बारसं घालतो आणि त्या दिवसापासून त्या बाळाला त्याचं स्वतःचं नाव प्राप्त होतं. अगदी त्याच पद्धतीने कंपनी ही कायद्यानेच निर्माण झालेली कृत्रिम व्यक्ती असते आणि ही कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला तिच्या नावाची ओळख देणं गरजेचं असतं आणि म्हणून तिचं नाव ठरविणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये याचा पुन्हा एकदा आपण अभ्यास करणार आहोत. कंपनीचे घटनापत्रकातील जे दुसरं कलम आहे, नाव कलम. त्या नाव कलमामध्ये याचा आपण नंतर डिटेल अभ्यास करणार आहोत. परंतु आता जाता-जाता सांगते, की कंपनीचं नाव ठरवीत असताना त्यालाही कंपनी कायद्यामध्ये काही नियम दिलेले आहेत. तुम्हाला अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव धारण करता येत नाही. जर अस्तित्वात असलेल्या कंपनीचं त्या नाव धारण केलं आणि तिचं जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल, तर ती कंपनी तुमच्या कंपनीच्या नावावरती दावा दाखल करू शकते. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव दावून आपल्याला धारण करता येत नाही. त्याचबरोबर राष्ट्रपुरुषांचं नाव आपल्याला धारण करता येत नाही. महात्मा गांधी, आंबेडकर किंवा जे आपल्या देशाने राष्ट्रपुरुष म्हणून डिक्लेअर केलेले आहेत, अशा राष्ट्रपुरुषांची नावे कंपनीच्या नावामध्ये धारण करता येत नाहीत. त्याचबरोबर तिरंगा ध्वज किंवा युनो सारखी संघटना असेल, ज्या जागतिक पातळीच्या संघटना असतील, त्यांच्या नावाचा उल्लेख तुम्हाला तुमच्या कंपनीच्या नावामध्ये करता येत नाही. तर असे काही नियम आहेत, नाव कंपनीचं ठरवीत असताना सुद्धा. तर त्या सर्व नियमांना अनुसरून तुम्हाला कंपनीचं नाव ठरवावं लागतं. ते तुम्हाला पब्लिश करावं लागतं. त्याला काही हरकती कोणाच्या येत नाहीत ना, हे पाहावं लागतं आणि नंतर त्या नावाला मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे कंपनीचं नाव सारखं-सारखं बदलता सुद्धा येत नाही. जे तुम्ही नाव ठरवणार असाल, ते तुम्हाला एकदाच व्यवस्थित सर्व कायद्यातील नियमांचं पालन करून कंपनीचं नाव ठरवावं लागतं आणि नोंदणी अधिकाऱ्याची त्याला मान्यता घ्यावी लागते. तर ते नियम कोणते आहेत, ते आपण नंतर तिसऱ्या टॉपिकमध्ये पाहणारच आहोत. त्यातील 2-3 नियम मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत. त्यानंतर नोंदणीसाठीची कार्यपद्धती काय आहे? की आता तुम्ही पहिल्यांदा तुम्ही अ, कागदपत्रे तयार केली. त्यानंतर तुम्ही जी कार्य हवी आहेत, जे परवाने हवे आहेत, नावाला मान्यता हवी आहे, ते किंवा उद्योग सुरू करण्याचा परवाना तुम्ही मिळवलेला आहे. हे सर्व केल्यानंतर मग प्रत्यक्ष नोंदणीची कार्यपद्धती कशी चालते? त्यामध्ये आताच आपण पाहिल्याप्रमाणे, की जे तुम्ही नाव ठरविणार आहात, त्या कंपनीच्या नियोजित नावाला मान्यता मिळाल्यानंतर भारतीय कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करून घेण्यासाठी ज्या राज्यात कंपनीचे मुख्य कार्यालय असेल, त्या राज्यासाठी नेमलेल्या कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पुढील प्रमाणे दस्तऐवज द्यावे लागतात. ते दस्तऐवज पुन्हा आपण ते पाहिलेलेच आहेत. त्यामध्ये कंपनीचे घटनापत्रक, कंपनीची नियमावली, कंपनीच्या संचालकांची लेखी संमती, वैधानिक निवेदन, कंपनीच्या कार्याबद्दलची सूचना इत्यादी. तर यामध्ये जे आपण आता पाहिलेलं आहे, त्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल, की कंपनीची नोंदणी करीत असताना ही सर्व कागदपत्रे अतिशय गरजेची असतात आणि नावाची मान्यता एकदा आली, की या कागदपत्रासहित हा प्रवर्तक कंपनीच्या त्या ज्या राज्यात त्याचं कार्यालय असेल, त्या राज्याच्या नोंदणी कार्यालय अधिकाऱ्याकडे जातो आणि ही सर्व कागदपत्रे तिथे जमा करतो. आता कंपनीच्या स्थापनेसाठी आवश्यक ती प्रारंभिक स्वरूपाची कामे आटोपल्यानंतर आवश्यक ती जी कार्य करावी लागतात, ते आपण पाहिलेलीच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय करता येतं, ते इथे पाहूया.
कंपनीच्या कार्यक्षेत्रात तेथील नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज विशिष्ट नमुन्यामध्येच असून तो कंपनीच्या प्रवर्तकाला नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करावा लागतो. या अर्जासोबत पुढील दस्तऐवज जोडावे लागतात. ते पुन्हा एकदा आलेले आहेत. कंपनीचे घटनापत्रक, नियमावली आणि घटनापत्रकावर स्थापनेच्या वेळी सभासदांच्या सह्या असणं गरजेचं असतं. म्हणजे सर्वांच्या सह्या होऊन तो अर्ज तुम्हाला नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो. त्यानंतर एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीत आणि खाजगी कंपनीच्या बाबतीत, एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीत एका सभासदाची सही आणि खाजगी कंपनीच्या बाबतीत 2 सभासदांच्या सह्या आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत 7 सभासदांच्या सह्या असणं गरजेचं आहे. म्हणजे जो अर्ज आहे, नोंदणीसाठी जो अर्ज करणार आहोत, त्याच्यावरती किती व्यक्तींच्या सह्या असाव्यात, ते इथं सांगितलेलं आहे. जर एक व्यक्ती कंपनी म्हणून तुम्ही स्थापन करणार असाल, तर केवळ 1 व्यक्तीची सही असली तरी चालते. जर खाजगी कंपनी करणार असाल, तर 2 व्यक्ती लागतील आणि जर सार्वजनिक कंपनी तुम्ही स्थापन करणार असाल, तर त्या अर्जावरती किमान 7 व्यक्तींच्या सह्या असणं आवश्यक असते. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनीचा चिटणीस, ॲडव्होकेट तसेच कंपनीच्या नियमावलीत नावे लिहिलेल्या संचालक, व्यवस्थापक, कंपनी चिटणीस इत्यादींनी कंपनी कायद्यातील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत, या आशयाचं विशिष्ट नमुन्यातील निवेदन द्यावे लागते. म्हणजे कंपनीचं चार्टर्ड अकाउंटंट म्हणून हिशेब तपासणीस कोण करणार आहे? कॉस्ट अकाउंटिंग कोण करणार आहे? चिटणीस कंपनीचा जो सेक्रेटरी म्हणतो, त्याची कामे काय आहेत? त्यानंतर कंपनीचा ॲडव्होकेट तसेच कंपनीच्या नियमावलीत जी नावं दिलेली आहेत, ज्यांची संचालकांची, व्यवस्थापकांची, कंपनी चिटणीसाची इत्यादींनी कंपनी कायद्यातील सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत, अशा आशयाचे विशिष्ट नमुन्यातील निवेदन हे सुद्धा या नोंदणी करीत असताना सादर करावे लागते. त्यानंतर कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या व्यक्तींचे प्रतिज्ञापत्र, घटनापत्रकावर सह्या करणारे सर्व सभासद कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा झालेले नाहीत व ते निर्दोष आहेत, यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र. आता म्हणजे जे कंपनीचं घटनापत्रक ही कंपनीची सनद असते, असं आपण पाहिलेलं आहे आणि कंपनीच्या घटनापत्रकावर जे सह्या करणारे व्यक्ती आहेत, त्यांचं प्रतिज्ञापत्र तसेच ते सभासद जे घटनापत्रकावर सह्या करणारे आहेत, ते सभासद कुठल्याही गुन्ह्यात अडकलेले नाहीत, ते निर्दोष आहेत, यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. तसेच कंपनीचे नोंदणी कार्यालय सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक घटकांची नावे व पत्त्याने ओळखपत्र द्यावं लागतं. म्हणजे जिथं कार्यालय सुरू होणार आहे तेथील आणि ज्या व्यक्ती आहेत त्यांची नावे, पत्ते आणि ओळख क्रमांक द्यावं लागतं. तसेच घटनापत्रावर सह्या करणाऱ्या व्यक्तींची नावे, पत्ते, राष्ट्रीयत्व, ओळखपत्र इत्यादी द्यावं लागतं. त्यांचं नॅशनॅलिटी कोणती आहे, ही सुद्धा त्यासाठी महत्त्वाची असते. तसेच कंपनीच्या नियमावलीत पहिले संचालक म्हणून ज्यांची नावे दिलेली आहेत, त्यांची नावे, आडनावे, पत्ते, राष्ट्रीयत्व, ओळखपत्र, नोंदणी संबंधीच्या सर्व वैधानिक बाबी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे काय-काय डॉक्युमेंट लागतात. आता तुमच्या लक्षामध्ये येईल, की कंपनी स्थापन करणं ही अतिशय अवघड आणि किचकट गोष्ट आहे. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतात आणि ती नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात द्यावी लागतात. आता ही सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर कंपनीच्या नोंदणीसाठी प्रवर्तकाला सरकारकडे म्हणजेच सरकारी तिजोरीत आवश्यक ती फी भरावी लागते. म्हणजे हे सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर जी फी आहे, ती फी जी काही कायद्याने ठरवून दिलेली असते, ती संचालकाला त्या कंपनी कार्यालयात सादर करावी लागते. त्यानंतर ही सर्व दस्तऐवज मिळाल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याला ही सर्व प्रवर्तकाने ही सर्व दस्तऐवज दिल्यानंतर नोंदणी अधिकारी त्याची तपासणी करतो. ही सर्व आता जे वरील सर्व कागदपत्रे आपण सांगितली, ती सर्व कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे आल्यानंतर नोंदणी अधिकारी त्याची तपासणी करतो. काही त्रुटी आढळून आल्यास त्या पूर्तता करण्यास सांगतो. जर काही एखादं कागदपत्र कमी असेल, तर ते जमा करावयास सांगतो आणि एकदा सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आणि आवश्यक ती फी भरली, याची त्याची खात्री झाली, की मग तो त्याच्याकडील असणाऱ्या त्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर आणि त्याने खात्री करून घेतल्यानंतर तो नोंदणी अधिकारी कंपनीची नोंदणी करून घेतो.
आणि त्याच्याकडील जे नोंदणी वही आहे, त्यात संबंधित कंपनीची नोंदणी केली जाते आणि त्यानंतर त्या कंपनीला ओळख म्हणून एक नंबर दिला जातो. त्याला आयडेंटिटी नंबर म्हणतात. एक नंबर दिला जातो. त्याला कंपनी आयडेंटिटी नंबर असं म्हटलं जातं. आणि हा नंबर दिला जातो आणि त्यानंतर कंपनीला नोंदणी पत्र दिले जाते. कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तिच्या कार्यालयात नोंदणी संबंधीची सर्व दस्तऐवजे विसर्जनापर्यंत व्यवस्थित ठेवावी लागतात. आता सर्व कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे आल्यानंतर तो पहिल्यांदा तपासणी करतो. तपासणी केल्यानंतर त्याची खात्री झाली, की सर्व कागदपत्रे आलेली आहेत. त्यानंतर तो नोंदणी फी भरली का याची खात्री करतो आणि नोंदणी फी जर भरली गेली असेल, तर तो आपल्या नोंदणी वहीमध्ये त्या कंपनीची नोंदणी करून घेतो. तिला त्या कंपनीला एक आयडेंटिटी नंबर देतो आणि तो नंबर दिल्यानंतर त्या कंपनीला प्रमाणपत्र तिच्या नोंदणीकृत कार्यालयावरती पाठवले जाते आणि हे प्रमाणपत्र म्हणजेच कंपनीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असते आणि हे सर्टिफिकेट कंपनीला संपूर्ण आयुष्यभर किंवा विसर्जनापर्यंत तिच्या नोंदणी कार्यालयामध्ये जतन करून ठेवावे लागते. ज्या दिवशी, ज्या क्षणाला कंपनीला हे नोंदणी प्रमाणपत्र मिळते, त्या दिवसापासून ती कंपनी अस्तित्वात आली असे समजले जाते. त्या दिवसापासून त्या कंपनीची स्थापना झाली असे समजले जाते आणि ती कंपनी व्यावहारिकदृष्ट्या कृत्रिम व्यक्ती कंपनी आपल्या स्वतःच्या नावाने अस्तित्वात येते आणि तिचं पुढील कार्य सुरू होते. मग हे प्रमाणपत्र जे कंपनीला मिळतं, त्याचे काय परिणाम होतात? त्यामध्ये कंपनीची नोंदणी झाल्यानंतर तिला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर घटनापत्रक व इतर दस्तऐवज सह्या करणाऱ्या व्यक्तींना कंपनीचे भागधारक म्हणून समजले जाते. म्हणजे घटनापत्रक वरती कंपनीच्या जे सह्या करतात आणि कंपनीला त्या घटनापत्रकामुळे जे प्रमाणपत्र मिळतं, त्याच्यानुसार त्याच्यावरती सह्या करणाऱ्या सभासदांना त्या दिवसापासून कंपनीचे भागधारक म्हणून समजले जाते. कंपनीला स्वतंत्र अस्तित्व असलेली कृत्रिम व्यक्ती समजली जाते. तिला एक तिचं वेगळं स्थान मिळते. तिला तिचं वेगळं अस्तित्व मिळते आणि त्या दिवसापासून ती अस्तित्वात येते. कंपनीला चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व प्राप्त होते. कारण आपण वैशिष्ट्यांमध्ये पाहिलेलंच होतं, की कंपनीच्या भागधारकाच्या मृत्यूचा, दिवाळखोरीचा किंवा सोडून जाण्याचा कंपनीच्या ह्याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. म्हणून तिला चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व प्राप्त होते आणि कंपनी कृत्रिम व्यक्ती म्हणून तिच्या नावावर संपत्तीचा व्यवहार करू शकते. तिला अधिकार मिळतो आणि ती चल व अचल संपत्तीचे व्यवहार करू शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीप्रमाणे ती कंपनी स्वतःच्या नावाने खरेदी-विक्रीचे, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करू शकते आणि इतकेच नाही, तर ती या कृत्रिम नावाने इतरांवर दावे सुद्धा दाखल करू शकते. जर एखादा संचालक कोणी गुन्हेगारी वृत्तीने गैरवर्तन किंवा गैरकारभार करत असेल किंवा तिसऱ्या व्यक्तीने जर कंपनीला फसवलेलं असेल, तर कंपनी त्या व्यक्तीवरती स्वतःच्या नावाने कोर्टामध्ये दावा दाखल करू शकते आणि हे केव्हा शक्य होते? जेव्हा तिला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळते तेव्हा. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कंपनी एक कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते. तिला स्वतंत्र अस्तित्व मिळते. तिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व मिळते. ती स्वतःच्या नावावर संपत्तीचा व्यवहार करू शकते. चल आणि अचल मालमत्ता खरेदी करू शकते आणि एखाद्या तिसऱ्या व्यक्तीवरती कोर्टामध्ये दावा देखील दाखल करू शकते. हे सगळे परिणाम कंपनीच्या नोंदणी प्रमाणपत्राचे आहेत. जर खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी यांना पहिली प्रवर्तन अवस्था आणि ही नोंदणी अवस्था पूर्ण केल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करता येतो. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र अजून पुढील 2 अवस्था पूर्ण कराव्या लागतात. ते म्हणजे भांडवल उभारणी अवस्था आणि नंतरची असते ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. या 2 अवस्था सार्वजनिक कंपन्या पूर्ण कराव्या लागतात. पण खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनीला मात्र ही नोंदणी अवस्था पूर्ण झाल्याबरोबर तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. सार्वजनिक कंपनीला मात्र केवळ नोंदणी सर्टिफिकेटवरती अवलंबून राहता येत नाही. तर तिला भांडवल उभारणी अवस्था पुढची अवस्था एक करावी लागते आणि त्याच्यानंतर अजून एक अवस्था असते ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. ती आपण सेपरेट
पाहणार आहोत. तर या दोन्ही अवस्था आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. थँक धन्यवाद.